अशोक खरातला एसआयटीनं पुन्हा ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। अशोक खरात याचा आजच एसआयटीनं ताबा घेतला। अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर आता दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलंय। एसआयटीनं ताब्यात घेतलंय। न्यायालयानं अर्ज मंजूर करताच एसआयटी कडून अशोक खरातला ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली आहे। यावर आपले प्रतिनिधी चंदन पुजारीकर आपल्याला अधिकची माहिती देतील। चंदन, काय सांगाल? आपण बघितलं की अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणी न्यायालयीन कोठडी जी आहे ती भोंदूबाबा अशोक खरातला सुनावण्यात आली होती। त्याला न्यायालयातनं थेट मेडिकलला नेण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याला नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये या ठिकाणी नेण्यात आलं। मात्र एसआयटीच्या टीमनं आता त्याला जो दुसरा गुन्हा आहे त्या गुन्ह्यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा एकदा ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यामुळे भोंदूबाबा अशोक खरात जो आहे तो आता पुन्हा एकदा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये एसआयटीच्या ताब्यात आलेला आहे। ज्येष्ठ विधिज्ञ यांचं असं मत आहे की पुढच्या काही दिवस अशाच पद्धतीनं त्याला ज्यावेळेला एमसीआर होईल त्यावेळेला सेंट्रल जेल आणि तिकडून तपासासाठी पुन्हा एसआयटीचा तपास अशा पद्धतीनं त्याला या ठिकाणी प्रक्रिया करावी लागणार आहे। त्याच्यामुळे आता या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये भोंदूबाबा अशोक खरातला एसआयटीच्या टीमनं ताब्यात घेतलेलं आहे। ती चौकशी देखील आता होणार आहे आणि त्यासोबतच उद्या देखील त्याला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर अशोक खरातला पुन्हा एसआयटीनं ताब्यात घेतलंय।